आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मामी असं काय करतेस? दे ना आईचं मंगळसूत्र आहे, प्लीज दे. वहिनी वहिनी पाया पडते तुझ्या, माझं मंगळसूत्र परत कर. अगं अगं पाया काय पडतेस? ते तुझं मंगळसूत्र आहे आणि तुझ्या हक्काचं आहे. आणि आपल्या हक्काची गोष्ट मागताना कोणाच्या पाया पडायची गरज नाहीये. अगदी बरोबर. पंच ऐका तुमच्या लेकीचं, नका मी नवण्या करू. कारण तसंही मी ते मंगळसूत्र तुम्हाला देणारच नाही. का नाही देणार? माझी मर्जी. आणि माझं जाऊ दे ग. तुला नाही वाटत का आपल्या बहिणीच्या लग्नाला थोडाफार हातभार लावावा? मामी अंजलीच्या लग्नात जो हातभार लावायचा आहे ना, तो मी लावेन नंतर. पण सध्या वरुणच्या कॉलेजची फी भरणं खूप महत्वाचं आहे. काही महत्वाचं नाही. काय 1 वर्ष परीक्षा नाही दिली तर काय आभाळ कोसळत नाही. आणि जसं काय तो युनिव्हर्सिटीतनं पहिला बेलच येणार आहे. आणि तसे मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मला एवढंच कळतंय की माझ्या लेकीचं लग्न वेळेत होणार आहे आणि त्यासाठी पैशाची गरज लागणार. काय चाललंय? आलात तुम्ही? मी आलेलो तुला दिसतंय आणि तुझ्या खोट्या हसण्यामागे तू मंगळसूत्र लपवतेस हे मला दिसतंय. ते मंगळसूत्र ताईला देऊन टाक. कशाला द्यायचं पण त्यांना त्यांचं मंगळसूत्र? नाहीतरी नवरा पळूनच गेलाय आता. मग काय हे मिरवायला हवंय मंगळसूत्र? तोंड सांभाळून बोल. ती माझी मोठी बहीण आहे. घ्या बाई, काय चुकीचं बोलले मी? मी खरं बोलले ना की लगेच लागतं. हे बघ, दुसऱ्याच्या जखमेवरती फुंकर मारता येत नसली ना तर निदान त्याच्या जखमेवरची खपली तरी काढू नये. जे काय आहे ते सगळ्यांना माहितीच आहे. उगाच ते पुन्हा ओळख काढायची गरज नाहीये. आणि बघ, काहीही जरी झालेलं असलं ना तरी तिच्या मंगळसूत्रावरती तू हक्क दाखवू शकत नाहीस. मुकाट्याने तिचं मंगळसूत्र तिला परत कर. काय सांगतोय मी, ऐकायला येतंय का? तिचं मंगळसूत्र परत कर. मामा बरं झालं तू आलास. अरे मामी ऐकतच नव्हती आमचं. आणि थँक्यू. थँक्यू बरोबर आहे. नाहीतरी परक्या माणसाला आपण थँक्यू म्हणतोच ना.